तर काय असणार, आई की बाबा? बाबा. आईला वाटते आई, बाबाला वाटते बाबा. बाबा बोलणं सोपं असतं ना. आता बाळ कोणासारखा जास्त दिसणार, आई की बाबा? आईला वाटते बाबा, बाबाला वाटते आई. आणि बाळासोबत रील कोण बनवणार जास्त? यामध्ये कमी नाही. बाळ रडल्यावर रात्री कोण उठणार आहे? बाबा दाखवलं पाहिजे खरं. बाबा आई उठलेली बघून झोपणार. स्ट्रिक्ट पेरेंट कोण आहे दोघांचे? आई आई आई. व्हेरी गुड. येस. बाळाला डायपर उलटा कोण घालणार आहे? घालणारच नाही. उलटा कसा घालणार? डायपर फ्री टाईम करणार बाबा. आणि बाळाला बघून जास्त इमोशनल कोण होणार? बाबा पण. बाबा पण. येस. दोघे. बाळ रडल्यावर कारण काढून रूम मधून कोण निघून जाणार आहे? बरोबर. बाबा बाबा बाबा. सगळेच म्हणाले बाबा. अनुभवाचे बोलायचे. बाळाला झोपेतून कोण उठवणार? बाबा बाबा. मला हेच वाटतं बाबा. बाळासाठी जास्त खेळणी कोण आणणार? बाबा. शाळेच्या फर्स्ट डे ला त्याला सोडायला कोण जाणार? त्याला किंवा तिला सोडायला कोण? दोघं. आणि जास्त लाड करून स्पॉइल कोण करणार आहे? बाबा. येस. वाईट सवयी कोण लावणार आहे? आजोबा. आजी आजोबा पण आलं पाहिजे त्याच्यामध्ये. मार कोणाकडून खाणार आहे बाबा? आणि शेवटचं, बाळ सगळ्यात जास्त कोणाचं ऐकणार? की बाबा? ती कोणाचंच नाही, बाबांचं. छान. थँक्यू. बरं, याच्यामध्ये निखिल दादा, मालिकेत डायलॉग पाठ करणं खूप सोपं असतं, पण बाळाचे इशारे समजून घेणं ही खरी कला आहे. आणि शैतानी वहिनी, तू आतापासूनच निखिल दादाला ट्रेनिंग द्यायला सुरुवात कर, कारण शूचे टायमिंग शॉर्ट सारखे रिटेक नसतात.